मंडळी आज जुनं आणि पारंपरिक शितोळेनगर निमसोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडतंय आणि या मैदानाच्या सेमीफायनल 3मध्ये प्रेक्षकांच्या मनातील येवन जोडी आणि हिंद केसरीची मानकरी जोडी सचिन आणि लक्षा ही गाडी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये गुलास पात्र झाली आहे. आपल्याबरोबर शाहिद भाई आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. भाई नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, एक प्रेक्षकांच्या मनातली जोडी आणि वारंवार पळती वारंवार सिद्ध करते, आज पुन्हा एकदा सिद्ध केले. खरं अर्थानं ती जोडच अशी पुशेगाव वडकीपासून सगळ्यांची छाती जोड झालेली आहे आणि त्यावेळेसपासून ही जोड नेहमी प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना नेहमीच वाटतं की ही जोड कायमस्वरूपी पळावी. परंतु गेल्या मैदानात मला वाटतं महाराष्ट्र केसरीचं थोडंसं गाडी मला वाटतं सेमी पास करून थोडंसं तास पलटल्यामुळं थोडीशी गाडी आपली हे झाली होती आणि तरी पण आज पाटील असो किंवा बल्लाळ सर असो किंवा आमची पूर्ण टीम असो तरी ही गाडी आज पण एवढ्या मोठ्या मैदानाला पळवण्याचा निर्णय घेतला. प्रथमतः खरं मी आमचे आकाशनगरचे पाटील असतील, तरसे डॉक्टर असतील, नवनाथ शेठ जगदाळे असतील आणि आमचे महत्त्वाचे म्हणजे आनंद बल्लाळ सर असतील. खरं ज्यांना मी मानतो की एखादी गाडी जरी मार खाल्लेली असली अशा मोठ्या मैदानात आणि तरी पण ती गाडी रिटर्न पळती आणि परत त्या गाडीवर विश्वास ठेवते ते सगळे. खरंच मला मनापासून ह्या सगळ्यांचंच आभार मानायचे, का तर गेल्या मैदानात प्रॉब्लेम झालेला असून आज सचिन थोडंसं हे असतानासुद्धा त्यांनी आपल्याला कुठलाही कसलाही प्रकारचा आपल्यावर गैरविश्वास न दाखवता त्यांनी आपल्याला दिले आणि परत ह्या जोडणं परत एकदा सिद्ध करून दाखवलं की कुठल्याही क्षणी कसल्याही क्षणी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आम्ही आमचं काम करून दाखवतो आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवतो. त्यावेळेस गटाला पराभव त्यावेळेस काय चर्चा झाली कुठलं मैदान खेळावं वगैरे आणि मला वाटते सचिन पण थोडासा आजारी होता, त्याचा पत्रेचा थोडंसं प्रॉब्लेम झाले. काय झालं? सचिनच्या पत्र्याचा प्रॉब्लेम झालेला होता. मला वाटतं माळशिरसच्या अगोदरच्या मैदानाला आदत इथं कातर खटावच्या तिथंच कुठेतरी मैदान होतं आणि त्या मैदानाच्या वेळेस नक्की अशी उसकटून त्यात असं एक छोटासा दगड राहून बसलेला आणि ती आतल्या गाभ्याला मार बसून तिथं रक्त वगैरे साकळलेलं होतं. त्यामुळे थोडंसं ती पत्री वगैरे केलेली होती. त्यामुळे त्याला रेस्टवर मला वाटतं 10-12 दिवस तरी रेस्टवर ठेवलं होतं आपण. परंतु ते आत्ता गेल्या मैदानात पत्रीचं काहीतरी वाटलं म्हणून ह्या मैदानात पत्री काढून आज पळवलं आहे की गेल्या मैदानात थोडं पत्रीमुळं काहीतरी आम्हाला गोंधळ झाल्यासारखं वाटलं. ह्यावेळेस पत्री काढून पळवले पण त्याला थोडा दुखावा आहे का तर आहेच. आज ते जाणवून आलं आणि आजचं मैदान झाल्यानंतर त्याला 100% आम्ही रेस्टवर बऱ्यापैकी ठेवणार आहे निश्चित. मोठं मैदान असलं की या जोडीची दहशत असतेच, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आदत वयामध्ये पुष्यगावचं मैदान गाजवलं या जोडीनं. परंतु आज एक मोठं मैदान आहे, महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, त्याही मैदानामध्ये फायनलमध्ये गुलाल मिळवला आहे. काय सांगाल? आज खरंच आनंद आहे, का तर आज एवढ्या मोठ्या मैदानाला परत एकदा ह्या जोडीनं सिद्ध करून दाखवलं. एवढ्या दुखापतीत असताना सुद्धा लक्षाचंही करेल एवढं कौतुक कमीच आहे, का तर लक्षानं बी मी म्हणतो गाडी लावायची म्हणून गटाला लावलेली आहे गाडी, तर त्याचंही कौतुक करावं इतकं कमीच आहे. का तर दोन्ही नंदी पळाले, चांगले पळाले आणि आज त्यांनी त्यांचं सिद्ध करून दाखवलं की जी मालकांनी जबाबदारी टाकलेली आहे त्यांच्यावर किंवा फॅन फॉलोअर्सचे जी त्यांच्या चाहत्या वर्गांची त्यांच्यावर जी अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांनी आज पूर्ण केल्या आणि आज गुलालाला पात्र ठरले. आम्हाला खरंच अभिमान वाटला आणि समाधान झालं. काय बाकी काय तरी बघायला गेलं आपण गोलाला तर राहणारी गाडी पण लवकर एका पायऱ्यात जुळत नाही, पण मागच्या मैदानामध्ये पराभव झाला, गाडीनं तास ठेवलेला असू द्या, पण तीच गाडी पुन्हा एकदा पळते. तुमच्या सगळ्यांचं म्हणजे जे मैत्रीचं संबंध आहे ते किंवा बल्लाळ डॉक्टर असतील, पाटील असतील, नवनाथ शेठ असाल, तुम्ही असाल, दिसून आलं की तुम्हाला विश्वास आहे. खऱ्या अर्थाने आज पाहिलं तर खरंच एक आदर्श घेण्यासारखं आज जोड पळाली. का तर ज्यावेळेस आपण पाहतोय 1 नंबर केलेले जोडीसुद्धा परत एका जोट्यात पळत नाही, तर आज आपण मार खाऊनसुद्धा गटाला म्हणजे सेमीला 19-20 तास पलटूनसुद्धा आज ही जोड एकत्र पळती. म्हणजे खरंच आता आपण आपल्या तोंडातून थोडं कौतुक करणं हे थोडं वेगळं वाटतं आहे, परंतु खरंच पाटील असतील, नवनाथ शेठ असतील, आमचे बल्लाळ सर असतील, खरंच हे आम्ही एक कुटुंब आहे आणि एका कुटुंबातली ही नंदी कधीच असं काही होऊ तर हे असे आम्ही कधीच लक्षाला वेगळं मानलं नाही आणि आमच्या सचिनलाही वेगळं मानलं नाही. त्यामुळे हे ज्या वेळेस
असा मोठं मैदान येईल त्यावेळेस 100% हे जोड नेहमी पळताना दिसेल. गटाला काय पण होईल, परंतु सेमी असला की सचिन सोडत नाही. सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे. काय सांगाल? सुनील मोरे सरकार म्हणतातच की गटाला कुणीही मारायचं, पण सेमीला भल्यांचं ते घाम काढतो का तर काढतो. आणि त्याने आजपर्यंत दाखवून बी दिलं आहे की आजपर्यंत जेवढे मैदान झाले गटाला मार काय वेळेस मार खाल्लेला असताना काही अडचणी येणं, कुणाची पावती नव्हती, कुणाची असं 2 वेळा मैदानाला आम्हाला घडून आलेलं आहे की 2 वेळा गाडी पळाली, 2 वेळा दुसऱ्याच्या चिठ्ठीवर गाडी पळालेली होती मार खाऊन. त्यात त्यांनी म्हणजे गुलालाला पात्र ठरलं आहे, म्हणजे त्याच्यात आहे मग तेवढी. त्यामुळं काय त्याचं कठीण काळात असेल तर दोघे म्हणजे भाऊ भाऊ असतात एकमेकांना साथ देतात. कुठं कमी पडलं तिथं दोघे एकमेकांना साथ देतात. या साथीबद्दल काय सांगाल? कारण दोघे एकमेकांना साथ देतात म्हणून गुलाबात कंटिन्यू राहता येते. हे क्षेत्रच असं आहे हो की ह्या संकटाच्या वेळेस एकमेकाला साथ देणं, आणि आपण ज्या वेळेस गुलाला असतो त्यावेळेस कुणी पण ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस आपण एकमेकांना साथ देतो. ती खरी हे म्हणायचे आपण. आणि खरंच आज आपण ह्या दोघांचा खरंच इतर बैलगाडा मालकांनी सुद्धा एक आदर्श घ्यावा की गाडी मार खाल्लेली असताना सुद्धा आज आपण एकत्र पळतोय. तर हे कुठंतरी सारखं आहे आणि लोकांनी ते म्हणजे प्रत्येक गाडा मालकानं हे थोडंसं कुठं ना कुठं जोपासावं एवढी विनंती केली. सचिनला पण वाटत होतं की महिला आज नाराज नाही करायचं सचिन लक्षात, कारण एवढ्या लांबून आला आणि आत्ता जस्ट आला आणि तुम्हाला सेमी पास झालेली दिसली जोडी. काय सांगा? मी आत्तापर्यंत सांगतो त्याला इतकी म्हणजे त्या आपल्याबद्दल हे आहे, मी पाहिलेलं आहे त्याचं. त्यांनी मला कधीच नाराज करून मैदानातून पाठवलं नाही. आजपर्यंतचा रेकॉर्ड इतिहास आहे त्याचा. आणि त्याला आपली माणसं म्हणजे जी काय आहेत त्याला म्हणजे तो कधीच नाराज करत नाही. आणि आज त्यांनी आम्हाला आल्यासारखं एक गुलालाला पात्र राहिला ह्यातच मोठा अभिमान आहे आणि समाधान वाटलं त्याच्याकडून. ज्या अपेक्षा म्हणजे खूप म्हणजे अपेक्षा आज नसताना परंतु त्याने आज गुलालाला पात्र ठरला आणि आम्हाला पहिला ड्रायव्हर आतापर्यंत आपला एकनिष्ठ ड्रायव्हर आहे. गाडीनं मार खाल्ला त्यावेळेस चर्चा झाली, त्याच्या आधी पण तसं झालं. पण बरेच जण बोलले काय झालं, पण नवनाथ शेठ असतील, तुम्ही असाल, डॉक्टर असाल, कधी अविश्वास दाखवला नाही, भैयाचं काम करत आलाय. हे क्षेत्रच आहे. तुम्ही विश्वास जर दाखवलं तर ह्या क्षेत्रात 100% अडचणी आहेत. आणि तुम्ही प्रामाणिकपणे एक विश्वास ठेवूनच हा खेळणारा क्षेत्र आहे. का तर कधीच असं एखाद्यावर गैरविश्वास दाखवून जर हे क्षेत्र आपण खेळलो तर खरंच हे क्षेत्र चुकीचे मार्गावर जाईल. एकमेकावर विश्वास ठेव. 100% माणूस आहे, माणसाकडनं चुका घडतात का तर घडतात. प्रत्येक माणसाकडून प्रत्येक नंदींकडून चूक घडती का तर घडती. काय हे असं कुणी जाणून बुजून आणि असं कुणालाच वाटत नाही की आपण हे करावं म्हणून. का तर तो जॉकी बसलेला असतो त्याला पण एकच काळजी असते की आज आपण गुलालात राहणं गरजेचं आहे. त्यामुळं कुठलाच जॉकी असो किंवा गाडा मालक असो किंवा कुणी असो, कधीच सुट्टी मेकर असो, खरंच कुणाला वाटत नाही की आज आपल्यामुळं म्हणजे गाडीनं मार खावावं. त्यामुळं एकनिष्ठपणाने काम जर चांगल्या पद्धतीने केलं तर खरंच हे चांगलं आहे. लक्षाच्या स्पीडबद्दल काय सांगाल? लक्षाची गती चांगलीच आहे आणि तो या 2-3 मैदानात मला तर वाटतोय की त्याच्यात बराचसा चांगला बदल झालेला आहे. आता अजून एक प्रश्न विचारतो की प्रेक्षकांचे आता कसं भरपूर कमेंट किंवा मेसेज येत असतात, मी तुम्हाला पण बोलत असतो की बकासूर आणि सचिनचं एक फॅन फॉलोवर वेगळं झालेलं आहे आणि ते अटॅचमेंट भरपूर लोकांची झाली. आणि बरेच जण मला तर सारखे मेसेज करत असतात की कुठेतरी बकासूर आत्ता जरा गुलालापासून दूर आहे, त्याचा पडता काय झाला आहे की सचिन आणि बकासूर गाडी पळावा आणि त्याला गुलाल मिळावा अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे. शाहिद बँडला विचारा, एकदा बोला, अशी भरपूर आता प्रेम करणारे लोक आहेत. काय सांगाल? 100% खरं आहे. ती गाडी तर आपण त्याला आदर्श मानूनच ह्या क्षेत्रात आलेलो आहे आणि त्या नंदीला आदर्श मानला आहे म्हणूनच आज सचिन उभा आहे. आणि काय गोष्टी असते ते शेवटी आपण सगळं एकमेकावर अवलंबून असतो. तर काय अडचण नाही तशी. आम्ही पळलोय पण आपल्या देवाबरोबर आपण पळलोय पण त्या दिवशी एक बॅड लक म्हणायचा की पाऊस आला आणि पावसामुळे थोडं मैदान रद्द झालं. परंतु आत्ता मामांना मध्ये दुसऱ्या मैदानाला बी पळायचं होतं. मामांचा मला कॉल आला होता की आपण बाय पळायचं आहे. परंतु मला वाटतं मामांनीच परत मला फोन करून सांगितलं, भाई मी आपण थोडंसं बकासूरला आता थांबवलं आहे, तुम्ही दुसऱ्या पायऱ्यात पळा आता
आणि खरंच मामांचं इतकं बारीक लक्ष असतं की आत्ता एवढ्यात सेमी काढल्यानंतर ते माझा फोन होता आता की बाहेर चांगली गाडी हे झालं म्हणून माशी जेव्हा सीमेला खाली आलो तेव्हा मी तुम्हाला सचिनला म्हणले की बाबा सचिन मालकाने आज काय घडवतोय का तुम्ही छोटी स्माइल का बनवते असं का त्याला माहीत आहे मालक आले म्हणल्यावर काहीतरी घडवावंच लागतंय आज त्याला बी आहे ना शेवटी आज पाहतोय ना त्यो त्याच्यासाठी आपण बी कष्ट किती घेतोय किंवा काय घेतोय मग त्याला थोडीशी हे नंदी आहे आणि हे माझा जबाबदार आहे त्यांना पण ज्ञान आहे की आहे कोण आपल्यासाठी आले म्हणल्यावर काहीतरी त्यांना बी नाराज नाही केलं पाहिजे म्हणून आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं स्थान म्हणजे आज माझ्या लेकरासारखा जीव आहे बघा मी जेवढ्या लेकराला जीव लावतो त्याच्यापेक्षा जास्त त्याला मी जीव लावतो मला एक दिवस असा नाही की मी रात्रीच्या 12-12:30 वाजता त्याच्यापाशी गेलो नाही असा एक दिवस नाही का तर सकाळी उठल्यानंतर पण त्याच्याजवळच असतो आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर पण मी त्याच्याकडे असतो त्यामुळं त्याच्यापासून दूर राहणं मला तर असं आता एक वेगळं वाटायला लागलं नाही ते आहेच तसं त्यांनी केलंयच तेवढं म्हणजे आपल्यासाठी केलंय म्हणजे एक बॉन्डिंग तुमचं एक म्हणजे कुणाला न समजणारे तुमचं बॉन्डिंग आहे म्हणून आज त्याने आपल्याला त्याच्या माध्यमातून खूप सारं दिलंय आज थोडंसं त्याच्यावर काही गोष्टी आहेत आत्ता परंतु होईल कवर होईल आणि लवकरच तो दिसेल चांगलं आहे दुखापतीतनं लवकर बरा हो हीच ईश्वरजनी प्रार्थना 100% मी तुमच्या माध्यमातून सर्व चाहत्यांना त्यांच्या फॅन फॉलोअर्सला एवढं सांगेन की आपल्या सचिनसाठी एक आपली त्याचा तुमचा आशीर्वाद आणि तुमची एक ही प्रार्थना त्याच्यासाठी ठेवा की सचिन लवकरात लवकर आपला व्यवस्थित पहिल्यासारखा मार्गी लागावा आणि कुठेतरी सुद्धा पळतो येतो कमी पडत नाही त्याचं वैशिष्ट्य आहे बाई तेच सांगितलं ना आतापर्यंत मालकाला आणि त्याच्या फॅन फॉलोअर्स नाराज केलं नाही आणि तो खरंच तो मालकासाठी आणि आपल्या चाहत्या वर्गासाठीच पळतोय आणि त्याला बी वाटतंय की आज हा फॅन फॉलोअर्स आपल्याला दुखवायचा नाही ओके